हॅलो हाय नमस्कार मंडळी. नेहमी हॉलमध्ये बसून व्हिडिओ करते, आज मात्र ह्या रूममध्ये बसून करते आहे कारण हॉलमध्ये अतिशय उष्णता आहे आणि त्या उष्णतेमध्ये बसून व्हिडिओ करणं खरंच शक्य नाही आहे कारण जे बोलायचं आहे ते घामामध्ये वाहून जातं. तर आजचा व्हिडिओचा विषय आहे नावात काय. व्हॉट्स इन नेम. शेक्सपियर म्हणतो नावात काय आहे. खरंच हा नावात काय आहे हा सगळ्यांना नेहमी पडलेला प्रश्न आहे. पण खरं सांगायचं तर नावात खूप काही आहे. नाव हे कुठल्याही बाळाचं त्याच्या आईवडील अतिशय कौतुकाने ठेवतात. सरळ सरळ मुद्द्यावरती येते. सध्या चिन्मय मांडलेकर आणि नेहा मांडलेकर यांच्या मुलाच्या नावाचा वाद खूप चाललेला आहे. त्याच्याबद्दल नेहा मांडलेकर यांनी एक इन्स्टावरती व्हिडिओ करून आणि सांगितलं की त्यांच्या मुलाचं नाव जहांगीर आहे आणि ह्या नावावरनं त्यांना खूप ट्रोल करण्यात येतं आहे. तर चिन्मय मांडलेकर यांनी हे नाव त्यांचा मुलगा नवरोजच्या दिवशी झाला म्हणून जहांगीर म्हणजे जहांगीर आर्ट गॅलरीवाले टाटा यांच्या नावावरनं हे नाव ठेवलं. तर मुळातच हे सगळे जे नावं असतात ना तर ते आईवडिलांनी अतिशय काळजीपूर्वक मुलांची नावं ठेवणं गरजेचं असतं. मला चांगलं आठवतं की मी जेव्हा नाशिकला प्रॅक्टिस करायचे तेव्हा माझ्याबरोबर माझी जी वकील मैत्रीण होती तिने सांगितलं की दाभोळकरांनी कौतुकाने त्यांच्या मुलाचं नाव हमीद ठेवलेलं आहे, पण त्या मुलाला जो काही त्रास होत असेल त्याचं काय, त्या मुलाला ते नाव आवडलंय का हे फार महत्त्वाचं आहे. कारण त्याला त्या प्रश्नांना रोज सामोरं जावं लागतं. आई वडील आम्ही खूप सर्वधर्म समभावाचे आहोत आणि स्पेशली जे पर्शियन नावं असतात किंवा जे वेगवेगळ्या भाषेतले नावं असतात त्याचा आपल्याकडच्या लोकांना म्हणजे भारतीय लोकांना अतिशय आकर्षण असतं आणि म्हणून मग मुलांचे नाव हे जहांगीर किंवा तैमूर. जहांगीर या शब्दाचा अर्थ जगज्जेता असा होतो, पण तरीही तो अर्थ जो होतो तो जेव्हा कोणाला त्याबद्दल माहिती असेल तेव्हाच तो अर्थ कळेल ना. पण प्रत्यक्षामध्ये जहांगीर म्हटलं की तुम्हाला सगळी जी मुस्लिम लीग आहे ते जे नावं आहेत ते जे हुकुमशाह होऊन गेले त्यांचे नावं तुमच्यासमोर येतात. त्यामुळे तुमच्या डोक्यामध्ये पटकन JRD टाटा किंवा टाटांचं नाव येत नाही किंवा जहांगीर हे नाव म्हटल्यावरती कोणीतरी ह्या नावाशी साधर्म्य असणारो असं कुठलीही व्यक्ती तुमच्या डोळ्यासमोर येत नाही. पहिल्यांदा त्या नावाशी साधर्म्य कोणतं किंवा तो लिंक कुठे जाते तर जे कोणते हुकुमशाह होऊन गेलेले आहेत त्यांच्यापर्यंत जाते. तैमूर म्हटलं की तुमच्या डोक्यामध्ये पहिल्यांदा तैमूर लंग येतो. तर तैमूर ह्या शब्दाचा अर्थ आयन किंवा अतिशय पॉवरफुल म्हणजे पोलादी पुरुष असं जे आपल्याकडे सरदार वल्लभभाई पटेल यांना म्हणायचे, तर तसं सरदार वल्लभभाई पटेल म्हटलं की तुम्हाला पोलादी पुरुष हे नाव असं एकदम डोळ्यापुढे येतं. पण तैमूर म्हटल्यावरती तुम्हाला फक्त एकच गोष्ट लक्षात येते ती म्हणजे तैमूर लंग. आणि ज्या नावाशी तुम्हाला अजिबातच घेणं देणं नसतं किंवा ज्या नावाच्याबद्दल तुमच्या मनामध्ये एक भीती किंवा एक दहशत असते अशी नावं हे लोक ठेवतात. हे सेलिब्रिटी लोकांचं काय म्हणजे ह्यांना काय प्रॉब्लेम आहे माहीत नाही बरं का की आपल्या भारतीय नावं हे का ठेवत नाहीत. भारतामधल्या आपले पाळमुळं आहेत, भारतामध्ये आपण सगळेजण वाढलेलो आहोत आणि अशा वेळेला हे बाहेरच्या देशातले नावं का शोधत राहतात. का ह्यांना संस्कृतमधले वगैरे असे नावं शोधता येत नाही किंवा ते ठेवत नाही. आणि जेव्हा पैशांचा प्रश्न येतो तेव्हा हे सेलिब्रिटी लोक स्वतःचं नाव बदलून आणि दिलीप कुमार सुद्धा करतात बरं का. कारण जेव्हा युसुफ हे नाव आपल्याला पूर्ण हिंदुस्थानमध्ये अपील होणार नाही असं जेव्हा लक्षात येतं आणि जेव्हा पैशांचा प्रश्न येतो तेव्हा युसुफ खानचा दिलीप कुमार सुद्धा होतो. त्यामुळे पैशांसाठी सर्व काही हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे जेव्हा नावं ठेवतात तेव्हा आईवडिलांनी हा विचार करणं गरजेचं आहे की मुलांवरती ह्याचे काय परिणाम होणार आहेत. तुम्हाला माहिती आहे का ॲडॉल्फ हिटलर हे नाव हे जर्मनीमध्ये आणि बऱ्याच देशांमध्ये म्हणजे न्यूझीलंड, मेक्सिको या बऱ्याच भागांमध्ये ॲडॉल्फ हिटलर हे नाव हे बॅन आहे. तर असे काही नावं असले पाहिजे ना की ज्यावरती म्हणजे जे नावं ठेवले
तर त्याचा त्रास आपल्या मुलांना होईल ह्याची जाणीव आईबापांना असली पाहिजे आणि ह्याबद्दल आईबाप हे संवेदनशील असले पाहिजे की त्या नावाचा इतिहास हा काही चांगला इतिहास नाही आहे, हा काही कौतुकाने सांगण्याचा इतिहास नाही आहे. आणि अशा वेळेला त्या नावाच्या बद्दल बोलल्यावरती पहिल्यांदा जी गोष्ट मनात येते तर ती जर निगेटिव्ह येत असेल तर त्याबद्दल आईबाबांनी थोडासा विचार केला पाहिजे. कारण तुमच्या मुलाच्या भविष्याबद्दल जर तुम्ही विचार करता आहात आणि मला तर स्वतःला असं वाटतं की हा सगळा जो खेळ चाललेला आहे म्हणजे मांडलेकर पती पत्नींनी जो काही खेळ मांडलेला आहे मुलाच्या नावाचा, तर तो कदाचित नावाचा नसेल सुद्धा. आणि त्याच्यावरनं एवढं इथपर्यंत वादाचा विषय गेला की मी आता चिन्मय मांडलेकर म्हणतो की मी आता शिवाजी महाराजांच्या भूमिकाच करणार नाही. मुळात कुठल्याही भूमिकेपेक्षा किंवा कुठल्याही प्रेक्षकांपेक्षा माणूस हा मोठा नसतो आणि शिवाजी महाराजांपेक्षा तर कोणीच माणूस मोठा नाही आहे. कारण शिवाजी महाराजांमुळे आज आपण जे आहोत, आपल्याला हे जे चांगले दिवस दिसत आहेत केवळ त्यांच्या कष्टांचे आणि त्यांच्या स्वराज्याचं त्यांनी जे स्वप्न पाहिलं त्याच्यामुळे आपल्याला हे चांगले दिवस दिसत आहेत. त्यांनी त्यांच्या मुलांचे नावं असे ठेवले का हो? हा विचार करण्याची ही गोष्ट आहे ना. त्यांनी त्यांच्या मुलांचे नावं म्हणजे संभाजी, राजाराम हे नावं जेव्हा त्यांनी ठेवले तेव्हा ते किती विचारपूर्वक नावं ठेवले. त्यांनी कसं म्हणजे आपल्या संस्कृतीशी नातं सांगणारे हे नावं होते. शिवाजी हे नाव नाही का, हे मुळात शिवाचं नाव आहे. तर हे आपल्या संस्कृतीशी नातं सांगणारे नावं आहेत. तर अशा वेळेला जेव्हा तुम्ही असे वेगळे पर्शियन वगैरे असे कुठल्या बाकीच्या गॉड नोज कुठल्याही देशातले कुठल्याही भाषेतले नावं ठेवतात. मुळात मला एक गंमत अजून आठवते बरं का, की माझ्या गावामध्ये एक मुलगी होती, तिचं नाव होतं साकी. साकी हे तुम्हाला आठवत असेल तर साके ही जपानी दारू असते आणि ती जी देते तिला साकी असं म्हणतात. और पिलाओ साकी और पिलाओ असं आपल्याकडे पण म्हणतात ना, की त्याच्याबद्दल गझल लिहिली जाते, त्याच्याबद्दल शेर लिहिले जातात. उर्दूमध्ये साकी या शब्दाचा अर्थ मदिरा जी देते ती साकी. तर अशा पद्धतीने साकी या नावाला एक त्या पद्धतीचं असं एक त्या नावाचा अर्थ असतो. पण त्या मुलीचं नाव साकी होतं आणि प्रत्यक्षामध्ये साकी हे वृत्त आहे. जे कोणी मराठी भाषा शिकतात त्यांना माहिती आहे, गण वृत्त याच्यामध्ये साकी हे वृत्त आहे. तर तिचं नाव हे त्यांनी त्या वृत्तावरनं जरी ठेवलेलं असलं तरीही पटकन कोणीही ज्यांना त्या वृत्ताबद्दल माहिती नाही आहे त्यांच्या मनामध्ये पहिल्यांदा साकी हे नाव म्हटल्यावरती काय येणार. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात ना, ह्याचा त्रास मुलांना होतो. मला ती मैत्रीण म्हटलेली चांगलं आठवतं की ह्या नावाचा मला त्रासच खूप जास्त होतो. तर हे जे नावं असतात ना, हे आईवडिलांनी, आपण खूप आईवडील झाले ना की आईवडिलांना असं एकदम आसमान ठेंगणं होतं. त्यांना असं वाटतं की माझी नेक्स्ट जनरेशन मी जेव्हा जन्माला घातलेली आहे तिच्याबद्दलचे सगळे अधिकार घेण्याचा अधिकार मला आहे, तिच्याबद्दलचे सगळे निर्णय घेण्याचा. आणि अशा वेळेला नावं ठेवले जातात. त्या अतिउन्मादाच्या नावा म्हणजे काय म्हणतात, गोंधळामध्ये वेगवेगळे नावं ठेवले जातात. काहीतरी असे हुशार वाटतील किंवा स्वतःला असं काहीतरी भारी असं काहीतरी झिंग वाटेल अशा पद्धतीचे नावं हे सगळे लोक ठेवत असतात. पण ह्याच्याबद्दलचा विचार नाही करत की ह्याचा मुलांच्या मनावर काय परिणाम होणार आहे. तर हे जे नावं असतात म्हणजे ह्या पद्धतीचे नावं जेव्हा तुम्ही ठेवतात तर त्याचा मुलांना त्रास होणार नाही ह्याचा आईबापांनी विचार केला पाहिजे. जर तुमचं पोरगं हे शाळेमध्ये असंच ट्रोल होत राहिलं शाळेमध्ये किंवा त्याला आजूबाजूचे लोक जर बोलत राहिले तर त्याचा किती त्रास होणार आहे. साधे सरळ नावं ठेवा ना, साधे सरळ नावं. आणि कितीतरी संस्कृत नावं आहे. मी म्हणत नाही की देवांचे नावं ठेवा, अजिबात देवांचे नावं ठेवू नका. तुम्हाला जर नसतील ठेवायचे तर ठेवू नका. पण कितीतरी साधे सरळ नावं आहेत की ज्यामुळे तुमच्या मुलांना सुद्धा त्यांचं स्वतःचं नाव सांगता येणं गरजेचं आहे. त्या नावाचा अर्थ त्यांना सांगता येणं गरजेचं आहे. एवढ्या बेसिक गोष्टी तर आपण मुलांना देऊ शकतो ना. त्यामुळे शेक्सपियर जरी म्हणत असला की नावात काय आहे तरीही नावात सगळं काही आहे. कारण नावात काही आहे काय आहे असं म्हणणारा शेक्सपियर सुद्धा तिथे खाली विल्यम शेक्सपियर अशी सही करतो ना, तेव्हा नावात सगळं काही आहे. त्यामुळे नावात काय आहे असं म्हणू नका.
तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही माझ्या म्हणजे माझ्या चॅनलचं जे नाव आहे ते नाव आहे मिनल अद्वैत. माझं आणि माझ्या मिस्टरांचं मिनल आणि अद्वैत असं हे नाव आहे. तर मिनल अद्वैत या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन येत राहतील. तुम्हाला स्वतःला हे नाव ठेवणं याबद्दल काय वाटतं? पाळण्यामध्ये आत्याबाई जेव्हा अशी झोक्यामध्ये बाळाला घालते आणि कानामध्ये कुर्र करते तेव्हा जे नाव ठेवलं जातं, तर त्या नावामुळे बाळाला ओळख मिळते. त्या नावाने जेव्हा तुम्ही त्या बाळाला हाक मारतात तेव्हा ते प्रतिसाद द्यायला लागतं आणि त्या नावाला ते ओळखायला लागतं आणि तो नावापासून ते बाळ स्वतःचं मी म्हणजे अहम, कोहम, सोहम हे स्वतःच्या बद्दल ते विचार करायला लागतं की ह्या नावाची व्यक्ती मी आहे. मिनल हे नाव म्हटल्यावरती मी मिनल आहे हे नाव माझ्या समोर येतं आणि माझा एक व्यक्तिमत्व, व्यक्तिचरित्र हे नावामुळे तयार होत राहतं. त्यामुळे विल्यम शेक्सपियर जरी म्हणतो की नावात काय आहे, तरी तो खाली सही मात्र विल्यम अशीच करतो, हो की नाही? शेक्सपियर अशीच सही करतो. त्यामुळे नावात सगळं काही आहे. त्यामुळे आईवडिलांनी मुलांचं नाव ठेवताना खरंच विचारपूर्वक असं नाव ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. काही जण त्यांना जर नाव नाही आवडलं तर पुढे जाऊन गॅझेट मध्ये म्हणजे ते ऑफिशियल गॅझेट असतं ना सरकारचं राजपत्र, त्याच्यानुसार नाव बदलू पण शकतात. पण तशी जर वेळ येऊ नसेल द्यायची मुलांवरती तर जाणीवपूर्वक विचारपूर्वक नाव ठेवलं पाहिजे मुलांचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाव हे त्या मुलाचं म्हणजे जे कोणी नाव ठेवलेलं असेल त्या मुलाला मिळालेला आईवडिलांचा आशीर्वाद असतो. त्यामुळे नावात सगळं काही आहे. त्यामुळे हे असे वेगळे जे नावं असतात ना, बेगडी नावं उगाचच ठेवू नये, ज्या नावांशी आपला काही संबंध नाही अशी नावं ठेवू नये. मुलांना छान असे मस्त नावं ठेवा. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. तुमच्या मुलांचे नावं छान भरभराटीला येऊ. कारण जेव्हा म्हणजे काय म्हणतात, एखादा व्यक्ती सुप्रसिद्ध होतो तर त्याचं नाव हे सुप्रसिद्ध होतं असतं. त्यामुळे सगळ्यांना छान अशी प्रसिद्धी लाभो असं मला वाटतं. त्याबरोबरच मिनल अद्वैत चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन येत राहतील. तुम्हाला स्वतःला हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट करून सांगा. नावात काय असतं किंवा नावात काय आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते पण मला कॉमेंट करून सांगा. मला ऐकायला आवडेल. अशाच नवनवीन व्हिडिओज सहित पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये भेटूया. थँक्यू. हॅव अ गुड डे.